आज मंडळी आपण मखाण्यांपासून 2 टाईपचे मसाला मखाना तयार करणार आहोत। हे बघा एकदम हेल्दी कुरकुरीत हे मखाने तयार होतात। मुलं अगदी मागून मागून खातील। स्नॅक्स टाइम असो किंवा छोटी मोठी भूक लागली असेल तेव्हा तुम्ही हे चटपटीत कुरकुरीत मखाने तयार करून खाऊ शकता। एकदम इझी आणि 2 मिनिटात हे मखाने तयार होतात। 2 प्रकारचे चटपटीत मखाने बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे प्लेन मखाना घेतलेला आहे। मखाना आपल्याला घेतावरती चांगल्या ब्रँडचा घ्यायचा आहे। आता मखाना मी इथे मेजरमेंट करून घेणार आहे। साधारणतः 4 कप इतके मखाना घेतलेले आहे। वजने 125 ग्राम इतका आहे। मखाना घेतावेळी चांगल्या ब्रँडचे घ्या, म्हणजे ते 1 महिन्यापर्यंत इझिली स्टोर करता येतं। आता मी इथे लो फ्लेमवरती पॅन ठेवलं। पॅनमध्ये 2 मोठे चमच इतकं तूप टाकून तुपामध्ये आपण घेतलेले 4 कप इतके मखाने आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे। मखाना व्यवस्थित कुरकुरीत होण्यासाठी लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे, हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवू नका। हे बघा साधारणतः परफेक्टली 5 मिनिटांनंतर पाहू शकता लो फ्लेमवरती मखाना व्यवस्थित मी इथे कुरकुरीत भाजून घेतलेला आहे। या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। हे बघा इझिली मखाना हाताने क्रश होत आहे। मखाना व्यवस्थित कुरकुरीत झालं की गॅस बंद करून त्याला लगेच या पद्धतीने बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। या पद्धतीने परफेक्ट मखाना भाजून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्या लो फ्लेमवरती पॅन ठेवतो। पॅनमध्ये तूप ॲड करायचं आहे, आवडीप्रमाणे मसाला ॲड करायचा आहे। लाल मिरची पावडर, मॅगी मसाला, चाट मसाला ॲड केलेला आहे। चवीप्रमाणे मीठ ॲड करून छानपैकी मिक्स आउट करायचं आहे। आता या तयार मसाल्यामध्ये आपल्याला 2 कप इतके भाजलेले मखाने ॲड करायचे आहे। 2 कप उरलेले आहे ते आपण दुसरा फ्लेवर तयार करण्यासाठी वापरणार आहोत। हे बघा व्यवस्थित मखाने ॲड करून छानपैकी मी इथे मसाल्यामध्ये कोट करून घेतलेला आहे। नक्की मंडळी मॅगी मसाला आणि चाट मसाला फ्लेवरमध्ये केलेले मसाला मखाना ट्राय करून बघा। नुसता धिंगाणा खूपच अप्रतिम तयार होतात। आता मंडळी 2 कप इतके भाजलेले मखाण्याच्या साईडला ठेवलेले होते। त्यापासून सेकंड टाईपचे मखाने बनवूया, पिझ्झा फ्लेवर मखाना। लो फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तूप ॲड करायचे, काली मिरी पावडर ॲड करायची, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचा आहे। आता तयार केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला छानपैकी भाजलेले मखाने टाकून छान प्रकारे मिक्स आउट करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। जर मंडळी तुमच्याकडे उपवासाचा काळा मीठ असेल ना, तो इथे ॲड करा, आणखीनच मखाने चटपटीत होतील। हे बघा मसाल्याबरोबर व्यवस्थित मखाने मिक्स केल्यानंतर आपले पिझ्झा फ्लेवरचे मखाने देखील रेडी झालेले आहेत। नक्की मंडळी कमेंट करून सांगा तुम्हाला दोन्ही फ्लेवरमधून कोणते मखाने आवडलेले आहेत। सो मंडळी व्हिडिओ इथपर्यंत बघा तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। नक्की मंडळी मुलांना काहीतरी चटपटीत द्यायचं असेल तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।